क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 01. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची इलेक्ट्रॉनिक मीडियाला सडेतोड मुलाखत. राज्यात ओबीसी, बहुजन, अल्पसंख्याक आणि संविधानिक हक्कांवर सुरू असलेल्या घडामोडी, आरक्षणांवरील संभ्रम, सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि विरोधी पक्षांची दिशा या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेली ही मुलाखत अत्यंत महत्त्वाची ठरते. राजकीय स्वार्थ, निवडणूक गणिते आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुलाखत सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही कठोर टीका केली आहे. बहुजन समाज केवळ मतांसाठी वापरला जात असल्याचा आरोप करत त्यांनी संविधान, आरक्षण आणि सामाजिक न्यायाशी तडजोड न करण्याची ठाम भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीचा हा लढा सत्तेसाठी नसून व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मुलाखतीमुळे बहुजन समाजातील असंतोषाला नवा आवाज मिळाला असून राजकीय चर्चांना वेग आलाय. आगामी राजकीय घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका अधिक ठळक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची चिन्हे आता दिसत आहेत. त्या प्रमाणात एक तर पहिल्यांदा असणारं संविधान रॅली झाली, अपेक्षेपेक्षा लोकांच्या सगळ्यात मोठी झाली ती, आणि त्याच्यातून एक धडकी भरलेली आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी असणारं स्थानिक प्रश्नावरती आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून वार्डांमध्ये समीकरणं बदलायला लागलेली आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जायला लागलेलं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांवरती पोलिसांमार्फत नोटीस पाठवणं आणि आजच्या असणाऱ्या मोर्चामध्ये लाठीचार्ज करणं असा प्रकार घडलेला त्या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी साहेब, आपल्याला असं वाटतं का की दलितांवरती जे होणारे अन्याय आहे, अत्याचार आहेत, ते थांबवण्यासाठी हे सरकार जे आहे सक्षम आहे म्हणून? ते मी असं म्हणेन, सरकार कोणाचंही असलं तरी ते कार्यशील राहिलेलं नाही. मी एवढंच म्हणेन कुठल्याही सरकारला की त्यांनी कन्व्हिक्शन रेट हा जर वाढवला तर तेच एका प्रकारचं असणारं अत्याचार करण्यापासून लोकांना थांबवेल. कारण का आपल्याला आता सजा व्हायला लागली आहे, ही एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण होते. आतापर्यंत आचारसंहिता लागायला पाहिजे होत्या, पण अजून आचारसंहिता लागत नाही. मला वाटतं 21 तारखेपर्यंत एक इलेक्शनचा फेज आहे. त्याच्यामुळे असणारं 21पर्यंत थांबता येतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. आजच्या सभेमध्ये काय गोष्ट करणार? हे आजच्या असणाऱ्या सभेमध्ये आम्ही असणारं एक केलं की अतिक्रमण 2 आहेत. एक बिल्डिंग जे आहे त्यांनीसुद्धा FSIमध्ये असणारं अतिक्रमण केलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते झोपडपट्टीधारक जे आहे त्यांनीही अतिक्रमण केलेलं आहे. झोपडपट्टीधारकांचं असणारं अतिक्रमण जे आहे ते बिल्डरमार्फत त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो आहे आणि हे जे FSIमध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी अडकतं आहे. तर आम्ही आव्हान असं केलं की या दोन्ही प्रश्नांवरती असणारं उत्तर आम्ही काढू शकतो, तेव्हा सत्ता हे आम्हाला देण्यात यावी. मोठी ताकद या ठिकाणी पक्षाची वाढलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्णय घेतलाय का या निवडणुकीमध्ये कोणासोबत आपण जाणार? ते माझ्या अंदाजानं BJP जोपर्यंत क्लिअर करत नाही की ती एकनाथ शिंदेला बरोबर घेणार की अजित पवाराला बरोबर घेणार हे सांगितल्याशिवाय त्या भागातली युती होणार नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला असं दिसतंय की काँग्रेस पक्षाने आवाहन केलेलं आहे की आम्ही एकत्र जाणार अशी असणारी परिस्थिती आहे, परंतु तिथे अडकलंय कुठे तर उबाटा आणि राज ठाकरे हे जे एकत्र बसलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये काँग्रेस उबाटाबरोबर समझोता करू शकत नाही. कारण का त्यांचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे यांच्या भूमिका ज्या आहेत त्या इतर राज्यांच्या लोकांच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला इतर राज्यांमध्ये त्रास होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही हा जोपर्यंत खुलासा करत नाही तोपर्यंत आम्ही बसू शकत नाही. म्हणजे हे 2 मेजर पार्टी जे आहेत त्यांच्या भांडणं चाललेली आहेत, त्यांचा काही तिढा सुटत नाही आहे.
पण जिल्ह्याच्या तालुक्याच्या नगरपालिकेच्या स्तरावरती आणि महानगरपालिकेच्या स्तरावरती काही पक्षांच्या आमच्या असणाऱ्या बोलण्या त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे.